आज ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल येथे स्मृतिशेष नामदेव बाबा खरात यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरणीय गणेशजी खरात संपादक दैनिक लोकराष्ट्र यांनी वडिलांच्या स्मृतिदिनी सर्व 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलवला. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो. कारण शिक्षणाचं महत्त्व ते जाणत आहात, ते आपल्या लेखणीतून पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना थोडीफार का होईना मदत व्हावी म्हणून या शैक्षणिक वर्षामध्येच पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी या विद्यार्थ्यांना 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खूप मोठा आगळा वेगळा म्हणजे वडिलांना अभिवादन केलं, आदरांजली अर्पण केली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचा प्रमुख या नात्याने प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांचं खूप खूप कौतुक करतो आणि बाबांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. जय हिंद. यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी 300 ते 350 विद्यार्थ्यांना
शालेय साहित्य वाटप करून या ठिकाणी मिठाईचं वाटप करण्यात आलं. दैनिक लोकराष्ट्राचे संपादक गणेशराव खरात यांना या ठिकाणी हा कार्यक्रम जो काही घडवून आणला, खरं म्हणजे त्यांचं या ठिकाणी भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी कौतुक करतो. खरं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रकाशराव सोनवणे यांना या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असणाऱ्या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये ही शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं चांगल्या प्रगतीवर आहे. त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो. गणेशरावजी खरात यांना आपल्या वडिलांच्या खरं म्हणजे पुणे स्मरणदिनी हा जो उपक्रम राबवला हा खरंच स्तुती आहे. आणि येसगाव या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये त्यांचे मोठे बंधू ज्ञानेश्वर खरात यांनाही आज शाळेवरती आणि ग्रामपंचायतमध्ये बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चांगल्या प्रकारे कार्यक्रम तेही त्या ठिकाणी राबवत आहे. खरं म्हणजे या दोन रत्नाला जन्म देऊन बाबांना लोकांची सेवा करण्यासाठी हे रत्न जन्माला दिले आणि त्यांच्या हातून खरंच समाजाची सेवा म्हणजे दैनिकाच्या माध्यमातून आणि चेअरमन असणारे त्यांचे जे काही गणेशरावचे मोठे बंधू तेही त्या ठिकाणी शाळेवरती ग्रामपंचायतच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये वाड्या तांड्यावरती जाऊन चांगल्या प्रकारे तेही जनसेवा करत आहे. त्यांचंही खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि असेच कार्यक्रम, असेच उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपण पुढेही राबवावा आणि बाबाला खऱ्या अर्थानं बाबाचं स्वप्न जे आहे तर या माध्यमातून तुम्ही साकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझे वडील नामदेवदादा खरात यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी दरवर्षी विविध उपक्रम राबवतो. यावर्षी मी ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्याचा मला आनंद आहे.